रुपेश मिसळ कुठे? रुपेश मिसळ कुठे का? संपला विषय. तिखटे पण त्यात तिखटाची गंमत आहे म्हणजे बस. नको नको. मिसळ खाऊन कोलेस्टेरॉल कमी होणारी पहिलीच मिसळ असेल असं मला वाटतंय. आता तो झणझणीतपणा येतो. वाढतोय स्पाइस. छान आहे चव. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. जशी डोंबिवलीकरांची तक्रार असते की मुंबई कव्हर होते पण डोंबिवली होत नाही, तशीच पिंपरी चिंचवडवाल्यांची पण अशी तक्रार असते की तुम्ही दरवेळी पुणे शहर कव्हर करता पण पिंपरी चिंचवड करत नाही. त्यामुळे खास आम्ही पिंपरी चिंचवडच्या मिसळ कव्हर करायला पिंपरी चिंचवड भागात आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे मिसळ एक्सपर्ट, 52 मिसळ खाणारा माणूस मंदार गोरे. भाई स्वागत आहे परत. थँक्यू. माझा आवडीचा पदार्थ खायला मला इन्व्हाइट केल्याबद्दल परत थँक्यू. तर त्यामुळे मंदार सोबत जशा आपण पुण्याच्या मिसळ एक्सप्लोर केल्या तशा आपण पिंपरी चिंचवड भागातल्या मिसळ आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मिसळ बनते. दोघात एक मिसळ खाल्ल्यास जसे प्रेम वाढते तसे 80 रुपये पण वाढतात. एक मिसळ द्या मीडियम. तर आपण आयुष्यात पहिल्यांदा खाणार आहोत हो. नेवाळे मिसळ. तू पण खाल्लेली नाहीयेस. नाही, मी पण 52 नाही मध्ये खाल्ली. नेवाळे नव्हते. तर चिंचवड पिंपरीची सुरुवात करताना मला असं वाटतंय की इथनच सुरुवात करायला पाहिजे, कारण लहानपणापासून आपण ऐकतो याच्याबद्दल ना, की पण कधी खाल्लेली नाहीये. नाही. तर किस्से खूप ऐकलेले आहेत त्याचे आणि असे दोन एक्स्ट्रीम मत आहेत, एक तर खूप जास्त प्रेमात आहेत आणि एक विरोधात आहेत. असं मला तिखटामुळे बहुतेक माहिती तिखटामुळे. आणि अप्रतिम ना, असं सकाळी पहिल्या धारेची, जसं मंदार म्हणला मगाशी, पहिल्या धारेची मिसळ खाणार आहोत. 8:30 वाजता आहेत आणि मला असं वाटतं की प्लेट आणि हे बघून मला कोल्हापूरची ठोंबरे मिसळ आठवली. ठोंबरेमध्ये अशीच देतात ते. अच्छा. फरसाण आहे, फरसाण आहे, पापड्या आहेत, पापडी शेव शेव, पोहे. पोहे पण आहेत त्याच्यामध्ये. छान वेगळा रस्ता आहे मस्त. शेव पापडी पण छान कुरकुरीत राहिल्यामुळे मजा येते. आणि तिखटे पण त्यात तिखटाची गंमत आहे म्हणजे हा. शेवगाचा जाळ अशी नाहीये. नाही त्याला छान चव आहे. वा वा. मला असं एकदम गावामध्ये असं मिळतात ना मिसळ, हा. म्हणजे मसाल्यांची चव तशी असं मला वाटतंय. मसाल्याची खासियत म्हणजे आमचं मसाला आमचा प्रवीणचाच असतो अंबारी चापचा, पण आपण त्याच्यात वेगळं बनवून आमचे मोठे बंधू बनवतात. त्याच्यामुळे तो एक मिसळचा एक झटका. काय काय कोल्हापूरचे पण येतात, ते म्हणजे आम्हाला तिखट नाही मिळत एवढे, पण एवढं तो तिखट मिळतो. पण आपल्या मिसळने कधीच त्रास होत नाही एवढं तिखट जरी खाल्ली तर. वा वा. पण ज्यांना तिखट आवडते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. मस्त आहे. आणि हा म्हणजे अशी जी चव आहे ना ती बरोबर आहे, ती स्लाइस बरोबर नाही छान वाटत, हम्म. ती पावाबरोबरच छान वाटते. जी टिपिकल हायवेवरती किंवा गावातलं कळतंय कल्चर काय आहे इथलं आणि इतक्या वर्षांपासून काय आहे ते लगेचच त्या, म्हणजे आय थिंक मसाला त्यांचा एक्सक्लुझिव्ह स्वतःचा असेल. इथे बनवलेला असेल मसाला असं वाटतं. मिसळ बनवायची घेतली, तेल आपण थोडस टाक, बाकीचं जे आपण भाजून चांगलं घेतो, भाजणी चांगली असते, त्या भाजणीपासून मसाल्यातलं जे तेल निघतं ते अगदी चवी. आणि परत 1760 गोष्टी नाहीये. सुरेख ज्या चिंचवड पिंपरीच्या लोकांनी मला खूप वेळा सांगितलंय, अरे तू नेवाळे का नाही खाल्ले, तू नेवाळे खा. दरवेळेस कमेंट एकतर नेवाळ्याची असायचीच. फायनली नेवाळे खाल्ली आणि नेवाळे खूप आवडलेली खरंच. नाही नको बस्सा जोरदार आहे, परत नाहीच घेऊ शकणार. तरी आय थिंक खोबरं वगैरे काही संबंधच नाही काहीच नाहीये. नॉनव्हेज जे लोक खातात स्पायसी, तू सांगू शकशील. हो. त्याचा बऱ्यापैकी बेस आहे. हा, पण आहे तिखट आहे. ज्यांना तिखट आवडतं पण ते तिखट एन्जॉय करण्यासारखं आहे. मग प्रत्येक घासाला पाणी प्यावं लागतंय असं नाही. जरा थाट दिसतोय मिसळचा. प्रेझेंटेशन वगैरे जोरदार दिसतंय. भाजलेले पाव. मिसळ किती हेल्दी असते हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रोटीन असतं, मटकी असते, लसूणामुळे काय असतं बरं, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. मिसळ खाऊन कोलेस्टेरॉल कमी होणारी पहिलीच मिसळ असेल असं मला वाटतंय. पण त्यांनी पावाबद्दल काय लिहिलेलं नाही, तर मला वाटलं आम्ही ग्लुटन फ्री पाव देतो वगैरे असं काय. एक मिसळ मीडियम.
येस, तर पिंपरी चिंचवड मधली अजून एक फेमस मिसळ अरिहंत मिसळ. तू इथे आलेला आहेस ना? इथे आलेलं काय तुझं? पण मी ब्रँच 2 ला गेलो होतो बहुतेक. ओके, यांच्या ब्रांचेस पण आहेत. यांच्या ही branches. पहिली ब्रांच आहे. ऍड्रेस आपण दिलेला असेलच आणि त्यांनी छान वर्णन केलेलं आहे, जस्टिफाय केलेलं आहे की मिसळ कशी हेल्दी आहे हा. आणि मिसळमध्येच प्रोटीन 25 ग्रॅम त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे जिम नंतर तुम्ही इथे मिसळ खाऊ शकता. आणि काकडी का दिले हा, माहित नाही काय. सॅलॅडचं महत्व पण छान आहे. प्रेझेंटेशन मला आवडलं. मस्त एकदम. यामध्ये फरसाण आहे, पोहे वगैरे काय दिसत नाहीये. मटकी आपण आय थिंक मिक्स करायची ही, कारण मटकी याच्यात दिसत नाहीये. नाहीये त्याच्यात. नाशिकमध्ये तर म्हणजे प्रोटीनच प्रोटीन असतं मिसळमध्ये. कारण याच्या एक चौपट मटकी नाशिकच्या प्रत्येक तिकडे मटकीमध्ये मिसळ असते. हा. नाशिककरांना थोडा राग येऊ शकतो, म्हणजे चांगला तो नाही, कौतुक करतोय. गंमत कर. चल, माझे नुसती मिसळ खातो. छान आहे चव. नेवायला थोडं कमी तिखट केलं तर तशी चव आहे, पण गरम मसाले किंवा गरम तशीच मसाला. गावाकडची छान आहे. मिसळ मस्त आहे. याला पण एक नंतरचा तिखटपणा आहे. नंतरचा तिखटपणा आहे, पण हे काय हो, ते बॅडगी मिरचीचा तो लाल रंग आहे, त्यामुळे ही कोल्हापूरच्या जवळ जाणारी जवळ. ही किंवा नेवाळे सुद्धा. छान आहे मिसळ. पण आता हलकासा गोडसरपणा पण आहे आहे. रश्श्यामध्ये, अगदी हलका. ट्राय करायला नक्की हरकत नाही. खरंच ट्राय करायला हरकत नाही. मला आवडली, खूपच छान. आणि परत तेच सगळी गंमत ती मसाल्यांची. मसाल्याचे शेवपापडी सोडून, फरसाण सोडून नाहीये काही बाकी. फरसाण सोडून नाहीये. आणि शेवचं पण असं इतका असा कधी कधी असं ना, शेव इतकी छान असते ताजी, जसे एक चव जाणवते मिसळमध्ये, तसं नाही जाणवते काही. नाही, तो ओव्हरऑल फरसाणचीच चव आहे. फरसाणचीच चव आहे. मला आवडला तसा रस्सा, म्हणजे जे सॅम्पल आहे आणि त्यातले मसाले मसाले. छान आहे. म्हणजे तो पुण्या बाहेरच्या हायवेवरती कुठली लक्षात राहिलेली मिसळ आहे का? अशी स्पेसिफिक नाही, पण मला कोकणातली मिसळ जास्त आवडते मनापासून. हम्म. हातखंबा किंवा त्या एरियातल्या ज्या हातखंब्याच्या चौकात एक हा. गाडीवरची मिसळ आहे, बर बर. ती एक फार सुंदर आहे. ते आम्ही गेलो होतो तेव्हा माहिती मिस झाले आमच्याकडे. ओके. पण कोकणातली चव कम्प्लिटली वेगळी असते ना, म्हणजे हो. पुण्यातली पण थोडीशी, पुण्यातल्या ज्या मिसळ आहेत शहरातल्या त्या थोड्याशा कोकणाच्या जवळ येतात. पण हो. या हायवेज कम्प्लिटली हायवेच्या मिसळ हायवे असतात मिसळ. तशा. आणि हा एरिया मोस्टली सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे ना, त्यामुळे पण कामगार वर्ग. हा, ती चव थोडी तिखटाकडे जाणारी डेव्हलप झाली आणि मग ती कंटिन्यू राहिली. वाह. तर पिंपरी चिंचवडची दुसरी मिसळ सुद्धा अप्रतिम होती. आणि मला असं वाटतं की ज्यांना तिखट मिसळ जास्त खायला आवडते, जास्त तिखट खायला आवडते, तर त्यांनी नक्की पिंपरी चिंचवडच्या मिसळ ट्राय कराव्या. प्रत्येक मध्ये जरा जास्त तिखटपणा आहे, पण परत जो तिखट खात नाही आमच्यासारखा माणूस, तर तो सुद्धा माणूस एन्जॉय करू शकतो. आणि ज्याला तिखट आवडते तो तर एन्जॉय करेल. नक्कीच करेल. पुढची मग आता दे धक्का. डावीकडचा मोठा दिसतो. मोठा आणि लिहिलेलं आहे त्यांनी 1910 पासून. यांनी लिहिलेलं नाही. म्हणजे 90. 90 आहे का 10 आहे? 90. 90 आहे. डावीकडे गर्दी कमी दिसतीये. आपण उजवीकडे जाऊयात. मी उजवीकडचीच खाल्ली. आपण उजवीकडेच जाऊयात. तर 3 आहेत. तर जे चिंचवड पिंपरीकर असेल त्यांनीच सांगा की आम्ही योग्य दे धक्क्याला चाललोय का. आता आम्ही ऑलरेडी खाऊन आमचं होणार आहे. 3 दे धक्का आहेत. 3दा धक्का मिळणार आहे तुम्हाला. पण उजवीकडे सगळ्यात जास्त गर्दी दिसते आणि मंदारनी पण सगळ्यात पहिली उजवीकडचीच मी खाल्ली. ही खाल्ली आहे. हो. तर मला असं वाटतं हेच पहिलं असावं असं मला वाटतंय. बघूयात. आपल्याला 3 नाहीये, हे 2 एकच आहे. हा, हे 2 एकच. हे 2 एकच आहे आणि हे एक आहे. एक आहे. आम्ही हम्पी मार्केटचा सर्वात बघितला. वा वा वा. हा, हंपीची आहे इन्फॉर्मेशन सगळी. एन्जॉय. आता चांगला सीझन आहे हंपीसाठी. थँक्यू. ओके, बाय. बघा, असे सबस्क्रायबर भेटले की खूप भारी वाटतं. पण कसं असं नुसतं भेटून उपयोग नाही, तर तुम्हाला सबस्क्राईब करायला पण पाहिजे, नाही का. लोक नुसते व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत. तर मंदार प्लीज सांग की सबस्क्राईब करा म्हणून चॅनल. सुकीर्तजीला सबस्क्राईब करा आणि असेच कुठे सुकीर्त भेटला तर त्याच्याशी गप्पा मारा. भजी पण देतात. बटाटा भजी ना. एक प्लेट भजी पाहिजे. हो, सगळी शहर नसते. मिसळ नाही. मिसळ आम्ही सगळ्यात खातो. खूप ठिकाणी खायचंय. मी आलेलो इथे याच्या आधी. हो. आज म्हणला की इकडे येऊयात आपण. मी आमच्या चॅनलसाठी कव्हर करतो पिंपरी चिंचवड मधल्या मिसळ सगळ्या. मग आम्हाला म्हणलं इथेच येऊ आणि मग ही उजवीकडचीच. ही योग्य अरेंजमेंट असं त्याचं म्हणणं. तर पिंपरी चिंचवड मधली ही
अजून एक प्रसिद्ध मिसळ प्रसिद्ध मिसळ. दे धक्का, पण इथे बरेच धक्के आहेत. दोन दे धक्का आहेत, पण मंदार म्हणला की इथली उजवीकडची दे धक्का आणि मी इथली खाल्ली होती म्हणून मी बरोबर. रेकमेंड केली. आणि इथे गर्दी पण जास्त आहे. मला असं वाटतं की हीच प्रसिद्ध इथली दिसतीये, तर खाऊन बघा. स्टाईल मला वाटतं नेवाळ्या टाईपच स्टाईल आहे याची ना, हो. की एका साईडला रस्सा, एका साईडला शेव आणि पापड्या आहेत. शेव पापडी. पण फक्त शेव पापड्या आहेत. शेव पापडी. बाकी नाहीये काही. मटकी बिटकी काही नाहीये. नाही. ऍक्च्युली पापड्या ओल्या झाल्या की छान वाटतात, हा. थोड्याशा खुसखुशीत. आणि गरम मसाला टाईपच चव आहे याची सुद्धा. त्याला पण एक स्वीट टेस्ट Sweetness आहे आहे. थोडी. अरिहंत आणि नेवळ्याच्या जवळ जाणारी चव आहे. खूप. मला असं वाटतं की प्रत्येक गावाचा कल्चर असतं ना, त्या त्या चवी इथे आवडतात. बस सगळीकडे साधारण पॅटर्न सेमच आहे, गोडवा किंवा तिखटपणा कमी जास्त आहे. पण छान आहे ही सुद्धा मिसळ. छान आहे. पापडी पण छान आहे, खुसखुशीत आहे. पापड्या जास्त दिल्यात त्यांनी. हो. सुरेख, म्हणजे रस्सा खूप छान आहे यांचा. ते पापडी ओली झाली की छान वाटतं. पोहे मटकी बिटकी काही नाही याच्यामध्ये, बटाटा पण नाहीये, फक्त रस्सा आणि पापड्या आणि शेव. रस्सा पण त्याला तो स्पाइस छान आहे. वा, कुठली बटाटा भाजी पण फेमस आहे अजून एक फेमस पदार्थ. आणि खूप लोक खात होते. मला घ्यावा नाही का गरम गरम. यार पूर्ण जास्त आहे. पूर्ण गरम आहे रे. वा वा वा, प्रॉपर वा आहे. फुल लसणाचं जोरदार. आणि मला असं वाटतं बटाट्यासोबत ती मस्त जाईल. म्हणजे हो. बटाट्याला तेवढीच चव नसते ना, म्हणजे सप्पक असते भाजी. छान आहे बटाटा भाजी. सुरेख, म्हणजे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे, बटाटा भाजी मिसळ. पुढची मिसळ खायच्या आधी असं वाटलं की एक चहाचा ब्रेक घ्यावा. म्हणजे मिसळच्या मध्ये ब्रेक घ्यावा लागतोय, आम्ही इतके दमतोय मिसळ खाऊन त्यावर. तर एक महत्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती, ते म्हणजे मंदार बरेच वर्ष थिएटर करतोय, नाटकातनं काम करतोय, डिरेक्शन, ऍक्टिंग सगळ्या बाबतीमध्ये. आणि तसा आत्ताच एक रिसेंट नाटक आलेलं आहे, त्याचं नाव आहे कापूस कोंड्याची गोष्ट. कापूस कोंड्याची गोष्ट. तर ते या महिन्यामध्ये त्याचे 2 प्रयोग होणार आहेत. कापूस कोंड्याची गोष्ट एक सस्पेन्स नाटक आहे, 2 अंकी नाटक. आणि ते तिकीट कसं काढायचं त्याची आपण लिंक जी आहे ती तिकीट खिडकी. तिकीट खिडकी त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तिकीट बुक करू शकता. मला असं वाटतं जसं नाशिक आणि कोल्हापूरचं मिसळ कल्चर आहे, पुण्याचं पण मिसळ कल्चर वेगळं आहे, हो. तसंच पिंपरी चिंचवडचं हे वेगळं कल्चर आहे असं मला वाटतंय. बरोबर. प्रत्येक चवी थोडासा एक स्पाइस, राईट. मसाले. मग आता पुढची मिसळ आपण बघूयात कुठली आहे. ती थोडीशी लांब आहे. रुपेश मिसळ कुठे? रुपेश मिसळ पुढे का? संपला विषय. तर आम्ही आलेलो आहोत अतिशय प्रसिद्ध व्हायरल मिसळ असं म्हणता येईल, रुपेश मिसळ. रुपेश मिसळ. तर तू खाल्लेली आहेस रुपेश मिसळ? हो, मी जेव्हा 52 मिसळ खाल्ल्या तेव्हा 1 जानेवारीला त्या वर्षीच्या उठून सकाळी 7:30 वाजता मी ही मिसळ खाल्ली होती. आणि त्या 52ची सुरुवात माझी रुपेश मिसळनी केली. म्हणजे तू एकटाच असशील तेव्हा ना 1 जानेवारीला नाही, इथे होते. होते काही लोक लोकं होते. वा, खरं कळतंय की अस्सल मिसळ प्रेमी आहे आणि अप्रतिम सादरीकरण आहे असं मला वाटतंय. मस्त. छानपैकी कांदा त्यांनी वेगळी हे दिलेलं आहे ना, हे तर्री आहे. तर्री, तेल कम्प्लिटली तिखट. अरे रंग बघ त्याचा. मटकी त्यांनी दिलेली आहे वेगळी आणि साखर सुद्धा दिलेली आहे. साखर, मीठ. साखर, मीठ आणि डायरेक्ट एवढा रस्सा त्यांनी दिलेला आहे सॅम्पल. छान आहे. इथे टोमॅटोची फोड दिली आहे, काकडीची फोड आणि असं तो ढीक केलाय. आणि याच्यामध्ये भाजक्या पोळ्याचा चिवडा, मटकी आहे, भरपूर मटकी आहे. मला असं वाटतं रस्सा ओतावा ना, कारण ही ड्राय त्याने दिली आहे, त्याने बहुतेक सगळा रस्सा ओतावा असा अपेक्षित असावा. आणि मटकी सेपरेट पण दिली. मटकी सेपरेट पण दिली, लागली तर होतो ना, कारण तसे ड्राय आहे. हो. ही पिंपरी चिंचवड पेक्षा एकदम वेगळा तुला ही चव जाणवते. छान चव आहे, माइल्ड आहे, एकदम सटल टेस्ट आहे. सटल आहे, खूप छान आहे. आम्ही माइल्ड म्हणतोय. थोडंसं मेक युअर ओन मिसळ टाईप आहे. मला हवी तशी बनवून द्या. टाक तरी आता. हा ठेवा. अरे वा, कोथिंबीर वडी आणि आळूवडी थोडं मिक्स करतो. आता तो झणझणीतपणा येतो, वाढतोय स्पाइस. मला तेच वाटलं. म्हणलं अरे भाऊ, आपण हायवेवरती आहोत आणि एकदम अशी एवढी सप्पक कशी काय. हेट मिक्स केल्यावरती सुरेख चव येते. मला असं वाटतं की ती थोडे
छोटं टाकू शकतो. हो हो टाकू शकतो. आता जो टॉलरन्स वाढलेला आहे कारण चिंचवड पिंपरीच्या 3 मिसळ खाल्लेल्या आहेत. मिसळ खाल्ल्यावर आपण म्हणू शकतो खरंच संपला विषय, म्हणजे संपला विषय. काही बोलायची गरज नाही. म्हणजे पाव बघ ना, आपण अजून पावाला हात पण लावलेला नाहीये, भाजून दिलेला आहे मस्त. अजून कडक पाव आहेत. तरी वाटलं होतं पण काळ्या मसाल्यातली नाहीये, हे फक्त नाही. काळ्या मसाल्यातली नाहीये. आणि त्यात लालसरपणा पण कमी आहे. आणि परत गरम मसाला जशी चव चिंचवड पिंपरी लागली तशी नाहीये, ही कम्प्लिटली वेगळी आहे. मला सांग, तुला कुठल्या प्रकारची मिसळ आवडली किंवा आवडते जनरल? श्रीकृष्ण सोडून सांग. अरे बापरे, मग खूपच आवड आहे. अरे पण मला कोकणातली मिसळ आवडते मला, आणि कोल्हापूर मधली मला ठुमरे मिसळ आवडली होती, आणि नाशिक मधली मला गंगा टी हाऊस मधली मिसळ आवडली होती. हा ती पण हिरव्या मिरचीची असते बरोबर. आणि थोडासा हिरवा तसा रस्सा असतो, रस्सा असतो. आणि तो फीलच वेगळा आहे. काचेच्या बशीत काचेच्या दिलेली. हा, आणि ते जागा, तो वाडा समोर, गोदावरी नदी, तो एक्सपिरियन्सच आहे. इथली आवडली. आणि कोकणातली गणपतीपुळ्याला खाल्ली होती मालगुंडला समाधान मिसळ, फार सुरेख. म्हणजे तोच असं दाट असतो त्याचा रस्सा, हा. खोबऱ्याचं हे असल्यामुळे. हा. तर ती सुद्धा सुरेख मिसळ होती, आणि मला ही पण आवडली. बाय द वे, मामलेदार पण मला आवडली. मामलेदार. आणि खूप प्रसिद्ध आहे. मला असं वाटलं की अरे कशी असेल मामलेदार, कारण नाव असलं की बऱ्याच वेळा फारशी ग्रेट नसते. मला मामलेदार ट्राय करायची आहे. ट्राय करायची आहे. गेलो नाही मी अजून. तुला आवडेल, कारण परत तुला पण कोकण अशी मिसळ हा, आवडते, आवडते. त्यामुळे मामलेदार सुद्धा आवडू शकेल. आणि कोल्हापूरची अजून एक म्हणजे ठुमरे, मला ठुमरे लक्षात राहिले कारण ठुमरे शेवटची मिसळ होती खाल्लेली. ओके. लक्ष्मी मिसळ आहे, MIDC मध्ये. MIDC मधली, मस्त आहे. म्हणजे तो त्याचा जो रस्सा आहे तसा चवच वेगळी आहे. म्हणजे ते कम्प्लिटली कोल्हापुरी तुला लगेच जाणवतं. बरोबर. आणि पाव, पेटी पाव तो इतका सॉफ्ट, रोज ते म्हणतात ताजा येतो त्यांच्याकडे, ती पण छान. ती मिसळ मी सुकीर्तच्या रेकमेंडेशन वरती कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा खाल्ली होती. तुझी कोथिंबीर एवढी चांगली आहे, म्हणजे क्रिस्पी आहे. क्रिस्पी आहे, आणि कोथिंबीर आहे भरपूर. कोथिंबीर मायनॉरिटी मध्ये नाहीये. वाह मंदार, मजा आली. मजा आली. परत नवीन पद्धतीच्या, मी म्हणेन वेगळ्या प्रकारच्या मिसळ ट्राय केल्या, आणि खूपच मजा आली. आणि अशाच मला असं वाटतं अजून काही मिसळ शिल्लक राहिल्यात, अजून भरपूर असतील शिल्लक. तुम्ही तुमचे रेकमेंडेशन देत राहा. आम्ही असेच मिसळचे, जसा लहर येईल तसे आम्ही व्हिडिओ करत राहू, वेगवेगळे व्हिडिओ करत राहू. येस. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत राहू. त्यामुळे बुधवार आणि आपण रविवारी सुद्धा नवीन व्हिडिओज घेऊन येतोय. रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी. थँक्यू.